नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण प्रवास करणार आहोत पुणे टू अक्कलकोट। स्वामींच्या दर्शनाला जात आहोत। तुम्हाला स्वामींचं दर्शन घडवून देतो आजच्या या ब्लॉग मध्ये। तोपर्यंत बाय बाय। चला रे, बसा बसा। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। चला मित्रांनो, आपण सुरुवात केलेली आजच्या आपल्या प्रवासाला। मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथे जाणाऱ्या प्रवासाचा अनुभव जाणून घेणार आहोत। अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थ यांच्या पवित्र वास्तव्यामुळे जगभरातील भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे। आपला प्रवास सुरू होतो पुणे शहरातून। पहाटे प्रसन्न वातावरण, थंडगार हवा आणि स्वामी दर्शनाची उत्सुकता मनात घेऊन आपण अक्कलकोटकडे मार्गस्थ आहोत। पुण्याहून अक्कलकोटचे अंतर साधारणतः 280 ते 300 किलोमीटर आहे। रस्त्याने प्रवास करताना सुमारे 5 ते 6 तास लागतात। पुणे शहर मागे सोडताच हिरवीगार शेती, डोंगर रांगा आणि गावाचे सुंदर दृश्य पाहायला मिळते। मार्गात सोलापूरकडे जाताना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचे खरे सौंदर्य अनुभवता येते। तुम्ही अक्कलकोटला स्वारगेटवरून सुद्धा जाऊ शकता लालपरीने। मित्रांनो, आपण अक्कलकोटला जात असताना रस्त्याने आपल्याला आपले परम मित्र संदीप झगडे भेटलेले आहेत। आता आपण त्यांचा अनुभव जाणून घेऊया, कारण त्या सायकल इथपर्यंत पाटसपर्यंत आलेले आहेत। तर विचारूया त्यांना, मला काय वाटतं, तुम्ही कसं पोहोचता तिथपर्यंत? साधारणतः एक 2.5-3 तासात पोहोचलोय हडपसर वरून पाटसपर्यंत। मजा येते, एकटा सोलो राईड करायला मजा येते। आणि आता तुम्ही कुठे चाललाय? आम्ही चाललो अक्कलकोटला। तुम्ही आमच्यासोबत येऊ शकता अक्कलकोट पर्यंत, काही इश्यू नाही आहे। अक्कलकोट सायकल राईड मी केलेली आहे, पण आता टाइमच्या मर्यादेमुळे मला येता येणार नाहीये। तर स्वामींना आमचाही नमस्कार सांगा। आम्ही नक्कीच सांगू तुमचाही नमस्कार स्वामींना। स्वामींचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावरती असू द्या, अशी आमची प्रार्थना आहे। कसं वाटतंय, फील कसं झालं तुम्हाला इथपर्यंत सायकल? मजा येते, सोलो राईडला मजा येते, सायकलिंगला मजा येते। तुम्ही किती लोकांना असं प्रोत्साहन देणार की त्यांनी सायकल चालवावी? असं मी बऱ्याच लोकांना प्रोत्साहन देतो, पण त्यातला मी एक आहे। पण ठीक आहे, मला ते जमत नाहीये, पण तरी सुद्धा आपण ट्राय करू। आपल्याला एवढं जमणार नाही मित्रांनो, पण प्रोत्साहन यांच्याकडनं एनर्जी जेटिक व्यक्ती आहे, तर याच्याकडनं काहीतरी शिकावं लागेल आपल्याला आपल्या लाईफ मध्ये। स्वामींच्या कृपेने लवकरच तुम्ही आमच्या सायकलिंग ग्रुप मध्ये ऍड होताल अशी अपेक्षा आहे। स्वामींचा आशीर्वाद नक्कीच असेल। मित्रांनो, आपण आपल्या मित्राचा अनुभव जाणून घेतलेला आहे। मागच्या क्लिप मध्ये तुम्ही बघितलं की त्यांनी पुणे टू पाटस कसा प्रवास कंप्लीट केलेला आहे 2 ते 2.5 तासामध्ये सायकलवर। तुम्ही प्रायव्हेट कार करून जात नसणार अक्कलकोटला, तर गव्हर्नमेंट बसने तुम्ही जाऊ शकता स्वारगेटवर। त्या बसचं अंदाजे भाडं आहे 500 ते 1300 रुपये। तेही अवलंबून आहे बस टाईप तुम्ही कुठली सिलेक्ट करता त्याच्यावरती अवलंबून आहे। आता आपण थांबलेलो आहे नाश्ता करायला निसर्ग। काय खायचंय? मला आज चीज बस डोसा, साबुदाणा वडा आणि कोल्ड कॉफी। श्रद्धाला काय खायचं आज? मला जे अनुष्काने मागवलं, काय मागवलंय अनुष्कानी? साबुदाणा वडा प्लस कोल्ड कॉफी प्लस डोसा चीज वाला। आज आपण कुठे आलोय? खायलासाठी खाण्यासाठी? कुठं? सोलापूर। आपण चाललोय कुठं आज? अक्कलकोटला। कशासाठी? देव दर्शनासाठी। देव दर्शनासाठी? मग खूपच मस्त आणि टेस्टी डोसा मिळाला मित्रांनो आम्हाला निसर्ग हॉटेलमध्ये। कोणालाही अक्कलकोटला जात असताना नाश्ता करायचा असेल किंवा जेवण करायचं असेल तर आवर्जून तुम्ही निसर्ग हॉटेलमध्ये थांबू शकता, नाश्ता करू शकता। ते वातावरण पण मस्त आहे मित्रांनो। आपण पोहोचलेलो आहे सोलापूरमध्ये। सोलापूर हे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे। पहाटेच्या शांत वातावरणात श्री स्वामी समर्थ दर्शनाची ओढ मनात घेऊन आपण अक्कलकोटला प्रस्थान करतोय। सोलापूर ते अक्कलकोट हे अंतर साधारणतः 40 किलोमीटर असून रस्त्याने सुमारे 45 मिनिटे ते 1 तास इतका वेळ लागतो। प्रवास करत असताना वातावरण पण खूप सुंदर आहे मित्रांनो। समोर बघा आपल्याला पोलीस व्हॅन पण लागलेली आहे समोर। आता लगेच आपल्याला एक टोल लागतो। टोल खूप लागतात मित्रांनो अक्कलकोटला जात असताना। मिनिमम 5 टोल लागतात अक्कलकोटला जात असताना, आणि टोल खर्च 700 ते 750 रुपये लागतात। पण अक्कलकोटच्या जवळपास पोहोचलेलो आहे। बघा समोर बोर्ड दिसतोय आपल्याला। अक्कलकोटच्या हद्दीत प्रवेश करताच एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती जाणून लागते। हे ठिकाण जगप्रसिद्ध संत श्री स्वामी समर्थ यांच्या वास्तव्यामुळे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे। अक्कलकोट मध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनात एकच भावना असते,
श्रद्धा आणि विश्वास. अनेक जण आपल्या मनोकामना पूर्ण झाल्याच्या कथा सांगतात. त्यामुळे हे ठिकाण केवळ धार्मिक केंद्र नसून भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक समाधानाचे स्थान आहे. मित्रांनो, मंदिराकडे जात असताना लागलेली आहे ट्रॅफिक, कारण आज आहे रविवार. रविवारी खूप गर्दी असते अक्कलकोट मध्ये. आपण आता जात आहोत पार्किंग साईटला. आधी आपण गाडी पार्क करूया आणि त्यानंतर जाऊया मंदिरात. मित्रांनो, आपण पोहोचलेलो अक्कलकोटला स्वामींच्या दारात आणि आज तुम्हाला स्वामींचं दर्शन घडवून देतो माझ्या ब्लॉगच्या थ्रू. त्यामुळे हा ब्लॉग पूर्ण बघा मित्रांनो. आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे अक्कलकोटला. गावागावातनी स्वामी भक्त तुम्हाला बघ अक्कलकोटला आलेले आहेत. तुम्ही बघू शकता गर्दी मित्रांनो. हे पूर्ण स्वामी भक्त वेगवेगळ्या गावामधून स्वामीच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आलेले आहेत. साधारणतः स्वामींच्या मूर्तीची उंची 15 ते 20 फूट आहे मित्रांनो ही. आणि आजूबाजूला बघा किती सुंदर देखावा ही त्यांनी सादर केलेला आहे. त्याच्याच बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे मित्रांनो. सर्व स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाची सोय केलेली असते मित्रांनो. आणि महाप्रसादाची वेळ सुद्धा बोर्डवरती लिहिलेली आहे. त्यामुळे त्या वेळेनुसार तुम्ही महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतात. ज्या व्यक्तींना महाप्रसादासाठी धान्य दान करायचं असेल, द्यायचं असेल, त्यांनी धान्य कोठारीजवळ येऊन आपला महाप्रसादासाठी धान्य दान करू शकतात. त्याच बाजूला दत्ताचंही मंदिर आहे छोटंसं, तुम्हाला समोर दिसत असेल मित्रांनो. आता आपण चाललेलो आहोत मंदिराच्या साईडला. समोर बघा गर्दी आहे, खूपच गर्दी आहे आज. तरी सुद्धा आपण प्रयत्न करू, जेवढं आपल्याला जमेल शूट करायला तेवढं आपण शूट करू आणि तुम्हाला दाखवू. आपण घेतलेला आहे फूल, हार आणि प्रसाद. स्वामीच्या मंदिरात जात असताना तुम्ही सुद्धा ह्या दुकानामधून हार घेऊ शकता, कारण की हे व्यक्ती खूप सुस्त हार आणि प्रसाद आपल्याला देतात. नेहमी आम्ही इथूनच प्रसाद आणि हार घेत असतो. स्वामींच्या मूर्ती बघा किती सुंदर दिसत आहेत मित्रांनो, खूपच सुंदर. आता आपण चाललेलो आहोत मंदिरामध्ये. हा बघा समोरून प्रवेशद्वार आहे मंदिराच्या आत जाण्यासाठी. इथून आपण आत जातो आणि लाईनीमध्ये लागतो दर्शन घेण्यासाठी. आता समोर गर्दी असेल मित्रांनो, थोडी गर्दी आहे, कारण की ऑलरेडी लोक दर्शन घेऊन गेलेले आहेत. मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे स्वामींच्या मंदिरांमध्ये. पाठीमागे स्वामींचं मंदिर आहे, मी तुम्हाला दाखवतो. चला जाऊया. श्री स्वामी समर्थ 19व्या शतकात भारतात कार्यरत होते. ते सुमारे 1856 मध्ये अक्कलकोट येथे आले आणि जवळपास 22 वर्षे तेथे राहिले. त्यांनी भक्तांना धर्म, सदाचार, सेवा, दया आणि ईश्वर भक्तीचा मार्ग सांगितला. 30 एप्रिल 1878 रोजी त्यांनी महासमाधी घेतली असे मानले जाते. स्वामींच्या मंदिरात आल्यानंतर मन हे शांत, भावुक आणि आनंदमय होतं. मनाला खूप भारी वाटतं की आपण आज मंदिरात आलेलो आहे आणि स्वामींचं दर्शन घेणार आहोत. स्वामींच्या मंदिरात बोलवलेलं आहे. स्वामींचा बुलावा आल्याशिवाय स्वामींचं दर्शन होत नाही मित्रांनो, कारण की हे माझ्यासोबत घडलेलं आहे. आपण मंदिराच्या एकदम जवळ पोहोचलेलो आहोत. समोर तुम्हाला डोर दिसत असेल मंदिराच्या आत आपल्याला जायचं आहे. समोर माझ्यासमोर हा डोर आहे मंदिराचा, तिथे आपण आत. दर्शन घेऊन आपण बाहेर आलेलो आहोत मित्रांनो. मनाला खूप भारी वाटतंय, मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय, भावुक झाल्यासारखं वाटतंय. आपल्याला जी समोर गर्दी दिसते ती महाप्रसाद लाभ घेण्यासाठी गर्दी आहे मित्रांनो.
मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत श्री स्वामी समर्थ मठामध्ये. स्वामींनी 30 एप्रिल 1878 रोजी इथे समाधी घेतलेली होती. स्वामींच्या अनेक लीला आणि भक्तांना दिलेला आशीर्वाद याच ठिकाणी घडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हे घर आज पवित्र मठ म्हणून ओळखले जाते. हे आहे चोळप्पा महाराज यांचे घर. चोळप्पा महाराज हे श्री स्वामी समर्थांचे अत्यंत निष्ठावंत सेवेकरी आणि शिष्य होते. स्वामींची रुद्राक्ष माळा समोर दिसत आहे मित्रांनो. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये असताना बराच काळ चोळप्पा महाराजांच्या घरी राहिले होते. इथेच स्वामींच्या पादुका सुद्धा आहेत मित्रांनो. विरत पसवी पंचमुखी परमेश्वर मंदिर. हे मंदिर सोलापूर पासून अक्कलकोट मार्गावरील कर्णिक नगर परिसरात स्थित असून आपल्या भव्य वास्तुरचनेमुळे, शांत वातावरणामुळे आणि धार्मिक महत्वामुळे भाविकांचे आकर्षक ठरले आहे. हे मंदिर पंचमुख परमेश्वर या संकल्पावरती आधारित आहे. पंचमुख म्हणजे परमेश्वराचे 5 मुख किंवा 5 दिव्य रूप. हिंदू धर्मात पंचमुख स्वरूपे ज्ञान, शक्ती, संरक्षण, सृष्टी आणि आध्यात्मिक उन्नती याचे प्रतीक मानले जाते. मंदिरात प्रवेश करताच भक्तांना एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती मिळते. मंदिर परिसरात अत्यंत प्रशस्त आणि सुंदर आहे. इथे उभारलेली भव्य मूर्ती दुरूनच भाविकांचे लक्ष वेधून घेते. मंदिराजवळ अनेक शिवलिंगांची रांग असून ती भगवान शिवाच्या उपासनेचे महत्व अधोरेखित करते. मंदिराची वास्तू धार्मिकतेबरोबरच कलात्मकतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील शांत आणि प्रसन्न वातावरण. शहराच्या गजबजपासून दूर असलेले हे ठिकाण मनाला समाधान देणारे आहे. अनेक भाविक येथे ज्ञान, प्रार्थना आणि आध्यात्मिक चिंतनासाठी येतात. मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर मनातील ताण तणाव कमी होऊन भक्तिभाव जागृत होतो. सोलापूर आणि परिसरातील हजारो भाविक नियमितपणे येथे दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीच्या रात्री, श्रावण महिना आणि इतर धार्मिक उत्सवाच्या काळात मंदिरात विशेष पूजा, अभिषेक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेले जातात. त्यावेळी मंदिर परिसरात भक्तांनी गजबजून जातो. हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून समाजाला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दिशा देणारे केंद्र म्हणूनही ओळखले जाते. येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला श्रद्धा, सेवा, सदाचार आणि मानवतेचा संदेश मिळतो. मंदिर व्यवस्थापन विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमाद्वारे समाजसेवा देखील करत असतात. सोलापूरला भेट देणाऱ्या पर्यटकासाठी हे मंदिर एक महत्त्वाचे आकर्षक आहे. सोलापूर रेल्वे स्थानकापासून हे मंदिर काही किलोमीटर अंतरावरती असून येथे पोहोचणे सोयीचे आहे. शेवटी श्री वीरतपस्वी पंचमुखी परमेश्वर मंदिर हे श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्म यांचे सुंदर संगम आहे. या मंदिराचे भव्य स्वरूप, शांत वातावरण आणि धार्मिक महत्व यामुळे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी इथे भेट देऊन दर्शन घ्यावे. मंदिराच्या आत गेल्यानंतर एक मोठं शिवलिंग आहे. हे बघा आपल्या समोर आता दिसत आहे तुम्हाला शिवलिंग. आणि शिवलिंगाच्या समोरच श्री वीर पतस्वी यांची मूर्ती आहे. खूप सुंदर आहे मित्रांनो मूर्ती. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला खूप सुंदर वाटेल की मूर्ती बघूनच तुम्हाला मन भावुक होऊन जाईल की मूर्ती खूप सुंदर आहे.
मंदिराच्या बॅक साईडला आणि आजूबाजूला खूप सुंदर मूर्त्या लावलेल्या आहेत मित्रांनो. तुम्हाला बघा दिसत असणार एक शिवलिंग आहे, श्री स्वामी समर्थांची मूर्ती आहे, त्यानंतर त्यांची मूर्ती आहे, त्यानंतर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या, तिथे बालाजींची मूर्ती आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या त्यांनी लावलेल्या आहेत. समोर तुम्हाला दिसतच असतील मूर्त्या. मंदिराच्या बाहेर येत असताना समोर आपल्याला असा सुंदर एक नजारा दिसतो. बघा समोर तुम्हाला एकदम सुंदर नजारा दिसत असणार. सापाच्या तोंडातून आत गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला आत खूप शिवलिंग बघायला मिळतात. त्या शिवलिंग आहेत 1008 शिवलिंग आतमध्ये लावलेले आहेत. तुम्ही आत गेल्यानंतर तुम्हाला त्या शिवलिंग दिसतील मित्रांनो. बघा आपण आत चाललेलो आहोत, त्या शिवलिंग बघूया. आत गेल्यानंतर आपल्याला शिवलिंग दिसतील. आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक मित्रमंडळी भेटलेली आहे मित्रांनो. आपण त्यांच्यासोबत गप्पा मारल्यात. बघा मित्रांनो किती शिवलिंग आहेत. 1108 शिवलिंग इथे लावलेले आहेत. बघायला खूप सुंदर वाटतं. ऍक्च्युली आपल्याकडे ड्रोन नाही आहे, आपण ड्रोन शॉट घेतला असता, परंतु ड्रोन नसल्यामुळे आपण जेवढं ट्राय करता आलं तेवढ्या शिवलिंग मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आतमध्ये एक मोठा शिवलिंग लावलाय आणि त्या शिवलिंगावरती एक मोठं मूर्ती उभारलेली आहे. ती तुम्हाला आता बघा समोर दिसत असेल. खूप भारी सुंदर नजारा इथे दिसतो. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.